नितेश कराळे यांच्यावर दाखल झालेला गुन्हा खोटा आहे. वकील असीम सरोदे यांची माहिती. ईव्हीएम संदर्भात सुरुवातीपासूनच शंका व्यक्त केली जात आहे. पहिल्यांदा लालकृष्ण अडवाणीनंतर प्रमोद महाजन, नितीन गडकरी जेव्हा भाजप अध्यक्ष होते तेव्हा त्यांनी ईव्हीएमबाबत शंका व्यक्त केली होती. त्या शंका आजही कायम आहेत आणि आता ईव्हीएमच्या वापराबाबत भारतातील सर्व लोकांना शंका वाटत आहे. शंकांचं निरसन करून घेणं हा भारतीय नागरिकांचा हक्क आहे आणि तो त्यांना मिळाला पाहिजे. माझं मतदान मी ज्यांना केलं आहे त्यांच्यापर्यंत पोहोचलं आहे की नाही याची शाश्वती नसेल तोपर्यंत मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली नाही. यावर सर्वोच्च न्यायालयाने व्यापक दृष्टिकोन घ्यायला पाहिजे. आधी एखादा निकाल न्यायालयानं दिला असेल तर त्या आधारे ईव्हीएममध्ये टॅम्पर होऊ शकत नाही, घोटाळा होत नाही असंही नाही. भारतात नव्हे तर जगात कोणतेही तंत्रज्ञान आले की त्याचा गैरवापर होतच असतो. ईव्हीएमचा सुद्धा गैरवापर होऊ शकतो. तो कुठे आणि कसा होतो याची शहानिशा न्यायालयानं करणं गरजेचं आहे. लोकसभेत संविधानावर चर्चा सुरू आहे. भारतीय समाजाचा एकूण सार्वत्रिक जो दबाव आला, तुम्ही संविधान विरोधी काम करता त्यामुळे संविधानावर चर्चा करणे सर्व राजकीय पक्षाला अपरिहार्य झालं आहे. पंतप्रधान, मुख्यमंत्री हे संविधानावर बोलायला लागले आहेत. विधानसभा अध्यक्ष देखील बोलतात की विधानसभा हे लोकशाहीचं मंदिर आहे. ही चांगली प्रचिती आहे. महाराष्ट्रात प्रत्येक वर्षी ॲट्रॉसिटी कलमाअंतर्गत 6,000 ते 7,000 गुन्हे दाखल होतात. ॲट्रॉसिटी हा गंभीर गुन्हा आहे आणि यात कोणालाही जामीन मिळायला नको. पण नितेश कराळे यांच्यावर दाखल झालेला ॲट्रॉसिटीचा गुन्हा खोटा आहे. एकाच प्रकरणात 4 वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ॲट्रॉसिटी कायदा हा SC/ST समाजासाठी महत्त्वाचा आहे, पण राजकीय लोक त्याचा शस्त्राप्रमाणे वापर करून खोटे गुन्हे दाखल करतात, असं असीम सरोदे म्हणाले. ईव्हीएमच्या संदर्भात शंका सुरुवातीपासून व्यक्त झालेल्या आहे. लालकृष्ण अडवाणींनी सगळ्यात पहिले शंका व्यक्त केली, त्यानंतर प्रमोद महाजन यांनी व्यक्त केली, त्यानंतर नितीन गडकरी हे जेव्हा भाजपचे अध्यक्ष होते भारताचे तेव्हा त्यांनी सुद्धा जाहीरपणे या शंका व्यक्त केलेल्या आहेत. त्या शंका कायम आहेत आणि आता ईव्हीएम त्या शंका सार्वत्रिक भारतातल्या सगळ्या लोकांना शंकास्पद वाटायला लागलेला अशा स्वरूपाचा वापर आहे. त्यामुळे शंका निरसन करून घेणं हा नागरिकांचा हक्क आहे आणि तो त्यांना मिळाला पाहिजे असं मला वाटते. त्यामुळे माझं मतदान मी ज्यांना केलेलं आहे त्यांच्यापर्यंत जर पोचलेलं आहे की नाही याच्याबद्दलची गॅरंटी आणि शाश्वती नसेल तर ते मतदान मी केलेलं आहे त्या व्यक्तीला पोचत नाही तोपर्यंत ती मतदानाची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की त्याबद्दल व्यापक दृष्टिकोन सर्वोच्च न्यायालयाने घ्यायला पाहिजे. आधी एखादा न्यायालयाने निर्णय दिलेला आहे म्हणून आता आम्ही सगळ्यांनीच म्हणायचं की ईव्हीएममध्ये टॅम्पर होऊ शकत नाही, ईव्हीएममध्ये घोटाळाच नाही, असं नाही. भारतामध्येच नाही तर जगात कोणतंही तंत्रज्ञान घ्या त्याचा गैरवापर झालेला आहे. जगात कोणतंही यंत्र नवीन आलं की त्याचा गैरवापर झालेला आहे. ईव्हीएमचा सुद्धा गैरवापर होऊ शकतो, हे आपल्याला मान्य करावं लागेल. तो कसा होतो, कुठे होतो याच्याबद्दलची शहानिशा मात्र न्यायालयाला जरूर करायला पाहिजे असं मला वाटतं. संविधानावर लोकसभेमध्ये चर्चा सुरू आहे ही चांगली गोष्ट आहे. भारतीय समाजाचा एकूण सार्वत्रिक जो दबाव आलेला आहे की तुम्ही संविधान विरोधी काम करता, त्यामुळे आता संविधानावर चर्चा करणं हे अपरिहार्य झालेलं आहे सगळ्या राजकीय पक्षांना. पंतप्रधानसुद्धा संविधानावर बोलतात, मुख्यमंत्रीसुद्धा संविधानावर बोलायला लागलेले आहेत आणि त्याचबरोबर विधानसभेचे अध्यक्षसुद्धा म्हणतात की विधानसभा हे लोकशाहीचं मंदिर आहे. ही चांगली प्रचिती त्यांना आलेली आहे. संविधानिक नीतिमूल्यावर त्यांनी काम करावं आणि यानंतरसुद्धा संविधानिक पद्धतीने वागण्याचा त्यांनी प्रयत्न केला तर भारतामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचं वातावरण राहील. मुळात महाराष्ट्रामध्ये 6,000 ते 7,000 FIR ॲट्रॉसिटीचे दाखल होतात दरवर्षी आणि माझं असं मत आहे की ॲट्रॉसिटी हा अत्यंत गंभीर गुन्हा आहे. त्याच्यामध्ये कोणालाही बेल द्यायला नको. परंतु नितेश कराळे यांच्यावर जे प्रकरण दाखल झालेलं आहे FIR ॲट्रॉसिटीचा तो पूर्णपणे खोटा असल्यामुळे त्यांना जामीन झालंच पाहिजे असं हे प्रकरण आहे. आणि ते आम्ही न्यायाधीशांना सांगितलं की साधारणतः 4 FIR वेगवेगळ्या घटना एकाच ठिकाणी एकाच दिवशी झालेल्या, त्या बूथच्या जवळच झालेल्या, म्हणजे त्यांना प्रत्यक्ष मारहाण झाली ती घटना, त्यानंतर तिथे तुम्ही का गेले असं विचारणा केल्यावर पुन्हा एखादा FIR दाखल झालेला ती घटना, असे 4 FIR एकाच ठिकाणी झालेल्या आहेत. आणि चौथा FIR या बाईंचा आहे ज्यांचं असं म्हणणं आहे की माझ्यावर ॲट्रॉसिटी केली, मला शिवीगाळ केली. आता विशेष म्हणजे त्या शेवटच्या FIRचा उल्लेख कोणत्याही आधीच्या FIRमध्ये नाही किंवा अशी घटना घडली. आज त्या बाईंनी कोर्टामध्ये सांगितलं की ही घटना म्हणजे मी जेव्हा सुरुवातीला गेली तेव्हा सुरुवातीलाच नितेश कराळेंनी विचारलं तुझी जात कोणती आहे आणि तिथून ती घटना सुरू झाली. तर मग मारहाणीच्या घटनेमध्ये त्या घटनेचा उल्लेख नाही. त्यामुळे ही घटना पूर्णपणे चुकीची, खोटी आणि राजकीय दबावाखाली त्या बाईंनी तक्रार दिलेली आहे. माझं असं मत आहे की ॲट्रॉसिटी कायदा अत्यंत गंभीर कायदा आहे आणि जे शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब आहे त्यांचा वापर शस्त्राप्रमाणे राजकीय लोक करतात आणि खोटे FIR त्यांच्या माध्यमातून त्यांच्या मदतीने दाखल करतात. हे अत्यंत गंभीर आहे. याची दखल कोर्टाने सुद्धा घेतली पाहिजे असं मला वाटते.
या प्रकरणामध्ये नितेश कराळे यांना जामीन झाला पाहिजे असा युक्तिवाद आम्ही केला आणि न्यायाधीश त्याच्यावर लवकरच निर्णय देतील.